कमांडो अकॅडमीतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीने खळबळ, प्रशिक्षकाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या केळवत पोलीस ठाण्यात कमांडो प्रशिक्षण अकॅडमीशी संबंधित एका गंभीर प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 74, 75 व 79 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम पोक्सो 2012 मधील कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या FIR नुसार सदर घटना 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कमांडो अकॅडमी परिसरात घडल्याचे नमूद आहे. या प्रकरणाची माहिती 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7:24 दरम्यान केळवत पोलिसांना मिळाली. त्यानंतर FIR क्रमांक 0390/2026 नोंद करण्यात आला. प्रशिक्षणाच्या नावाखाली गंभीर आरोप. FIR मधील तक्रारीनुसार संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनी कमांडो प्रशिक्षण घेत होती. तक्रारीमध्ये प्रशिक्षकाकडून तिच्याशी अयोग्य वर्तन करण्यात आल्याचे तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तक्रारीनुसार संबंधित प्रशिक्षक विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत असताना त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणामुळे प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2018 पासून अकॅडमी सुरू असल्याचा दावा. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कमांडो प्रशिक्षण संस्थांमागील काही वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संस्थेत यापूर्वीही अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या का? इतर विद्यार्थिनींबाबतही अशा तक्रारी आहेत का? याबाबत अधिकृत तपासातून सत्य समोर येणार आहे. सध्या सोशल मीडियावर किंवा चर्चेत येणारे इतर आरोप अधिकृतरित्या सिद्ध झालेले नसल्याने त्याची पुष्टी झाल्याशिवाय निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पोक्सो अंतर्गत पोलिसांचा तपास. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून तक्रारीतील आरोपांची सत्यता, संबंधित व्यक्तीची भूमिका आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणात अल्पवयीन पीडितेची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आलेली आहे. या प्रकरणातील आरोप अद्याप न्यायालयीनरित्या सिद्ध झालेले नाहीत. FIR मध्ये नमूद तक्रार आणि आरोपांच्या आधारे या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कॅमेरामॅन आयुष साठवानेसह प्रतिनिधी अमोल पुरी.